स्त्रीबद्दल कोणता अन्याय होतं तेवढे मुलं जेवढं स्टेटस टाकतात तेवढा ॲलिमनीसाठी बळी गेल्यावर ड्रममध्ये गेल्यावर मुलीकडून होत नाही. अतुल सुभाषची केस माहिती आहे तुला? काय केलं आपण आज देश म्हणून? किती चॅलेंजिंग आहे पुरुषासाठी. पण बघ, घरात बायको आली आणि आई ही तेव्हा मेनोपॉजमधून जाणार, वडील आजारी पडणार आणि त्याच वेळी पोरगं बिरगं होणार. नो बडी इज टॉकिंग अबाउट इट. मला भारी वाटतं, तुम्ही खूप भारी आहे गं, तुम्हाला कळतंय काय चाललंय आणि तुम्ही बोलता, हे खूप गरजेचं आहे. पुरुषाने शिकलं पाहिजे. स्त्री कधीच असं भांडण करत नाही ज्यात ती जिंकणार नाही. प्रेम लय ओव्हररेटेड गोष्ट मला वाटतं की मुलींना आरक्षण दिलं, त्याच्यानंतर त्यांना वह्या फ्री दिल्या, पुस्तकं फ्री दिली, त्यांना बऱ्या स्कॉलरशिप आणल्या, पण पोरांना फक्त खिचडीन भात दिला. आता पण लाडकी बहीण, आम्हाला काहीच नाही, आम्ही अल्पसंतुष्ट आहे. रिलेशनशिपचे तर असले डेंजर फेज बघितले, वन साइड प्रेम बघितलं, नंतर आमचं आहे बघितलं, नंतर कमिटमेंट बघितलं, आणि मग हे आता सगळं जे नवीन आले गोष्टी, सिच्युएशनशिप, रिलेशनशिप, रोस्टरिंग, एवढा मोठा सिलेबस आहे, कवरच व्हायना. आम्ही टॅबू असलेल्या प्रथावर लात मारली. तांबडा पांढरा चांगला मिळतो, एकीकडे धपाटे चांगले मिळतात, आणि ह्या भागातील लोक त्या भागातल्या लोकांना कमी तर समजू शकतात. बीडला मी सलग 3 वर्ष शो करतो स्टँडअप कॉमेडीचा, 500 तिकीट. न्यूजला फक्त काय दाखवले, बीडमध्ये याव झालं, बीडमध्ये त्याव झालं. आता त्या शहरात चांगली माणसं बी असतील की चुकून एखाद्या ट्रिपला गेला, स्टेटस टाकला, तर आई बापाला वाटतं तो आता कमवायला लागलाय, मज्जा करतोय. कशी करू मज्जा? मला पगार आहे 35,000 आणि मी रात्री ठरवलं पप्पाला मिठी मारायची. सो माझा पाया पडलो ना, तसं मी पप्पांना असं केलं. मग पप्पांनी पण असा साईड केला. बाप खडूस असो, रागीट असो, प्रेमाळ असो, बाप असणं लय महत्वाचं. आमच्या सातारच्या भाषेत बाप असला की भाऊकी आणि गावकीला एकीत राहते. तुला काय वाटतं की क्वालिटीची व्याख्या काय आहे तुझ्यासाठी? इक्वॅलिटीची. मला असं वाटतं की आत्तापर्यंत जर पास्ट माहीत असेल तुम्हाला कोणाचा की तो कशातून गेला, ती कशातून गेले, तर तो बाहेर न काढता आत्ता तो जे व्यक्ती आपल्यासाठी करतोय, स्वतःसाठी करतोय, ते रिस्पेक्ट करणं, किंवा ती स्त्री आहे किंवा तो पुरुष आहे म्हणून काही गोष्टी त्यावेळेनं वागणं, जेंडर बाजूला ठेवून ट्रीट करणं, ही पहिली इक्वॅलिटी आहे. दुसरी गोष्ट, अन्याय जर त्या जेंडरवर होतोय तर बोलणं, ही सगळ्यात मोठी ट्रेट आहे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा स्त्रीबद्दल कोणता अन्याय होतं तेवढे मुलं जेवढे स्टेटस टाकतात किंवा बोलतात किंवा डिबेट्स करतात किंवा कॅन्डल घेऊन जातात, जिथपर्यंत आमची रीच आहे तिथपर्यंत जातो, तेवढा ॲलिमनीसाठी बळी गेल्यावर, ड्रममध्ये गेल्यावर मुलीकडून होत नाही. सो हिथं आपण लॅक होतोय. आणि फेमिनिझमची खूप चुकीची व्याख्या देण्यात येते. फेमिनिझमला ऑपोजिट वर्डच नाही आहे, बिकॉज फेमिनिझम मीन्स बिलिव्हिंग इन इक्वल ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरी जेंडर आउट देअर. सो फेमिनिझम ह्याच्या ऑपोजिट काही नाहीच आहे. त्यात फेमिनिझम हे आलंय त्यामुळे वाटतं हे फक्त स्त्रियांबद्दल, हे पुरुषांबद्दल पण आहे. हे स्त्रियांनी पहिलं समजून घ्या, ह्या कॅटेगरीत आम्ही बी आहे, सो आमच्यासाठी बी बोला. आणि आमच्यासाठी का बोला म्हणते माहिती का स्त्रियांना? कारण आम्हाला बोलायलाच येत नाही स्वतःसाठी पण. आता अतुल सुभाषची केस माहिती आहे तुला? अतुल सुभाष जो ॲलिमनीच्या केसमध्ये हे झालं. आता इक्वॅलिटीचं तुला सांगतो की तो काय म्हणलेला माहिती आहे का, मला जस्टिस नाही मिळाला ना तर माझ्या जी राख आहे चितेची ती गटरीत फेका. आणि आत्ता त्यांना सोडलं, तिच्या बायकोला, त्याच्या कन्व्हिक्ट नाही केलं, बापाने टाकून दिली राख. काय केलं आपण आज देश म्हणून? काहीच नाही करू शकलो. सो इथं मला कधी कधी खूप राग येतो की दोन्ही जेंडर नाही करू शकले जस्टिस काही गोष्टींसोबत. सो मला असं वाटतं की आपल्या जेंडरसाठी तर आपण बोलणारच आहे की, पण दुसऱ्या जेंडरसाठी जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा आपण खूप इक्वल आहे, इक्वॅलिटी प्रमोट करतो आहे. बरेच स्टँडअप कॉमिक्स 18+ बोलतात, सेक्सबद्दल बोलतात. तू माझा एक बाई माणूस नावाचा शो आहे, मेनोपॉजबद्दल बोललो आहे मी त्यात 20 मिनटं. कुठला स्टँडअप कॉमिक बोलतो? कारण आम्हाला सांगितलंच नाही स्त्रीची बॉडी 30 दिवस बदलत असते. हे जर आम्हाला कळलं तर भाऊ, आम्हाला जी शाळेपासून इज्जत आहे ना स्त्रीबद्दल, ही 3-4 पट वाढेल. किती चॅलेंजिंग आहे पुरुषासाठी. पण बघ की घरात बायको आली, आता तिला पण काही अपेक्षा आहेत, मला पण काही अपेक्षा आहेत, आमच्या काही अपेक्षा आहेत, आणि आई ही तेव्हा मेनोपॉजमधून जाणार आहे, कारण तेच वय असणार आहे बघ. आणि त्याचवेळी आई बऱ्याच गोष्टी मेडिकली फेस करणार आहे. थायरॉईड असतील, बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याकडं ट्रेडिशनली इंडियामध्ये होत आहेत आपल्या द इटिंग हॅबिट्स आणि स्लिपिंग हॅबिट्समुळं. वडील आजारी पडणार आणि त्याचवेळी पोरगं बिरगं होणार. म्हणजे जेव्हा कमवायला लागलो, खुशी आली, तेव्हा दवाखाना सुरू होणार आहे. आणि नो बडी इज टॉकिंग अबाउट इट. नाही बोलू शकत, कारण माझा मित्र पण तेव्हा त्यातूनच जाणार आहे. मग हे भयानक आहे, हे खूप सिव्हिअर आहे. आणि मला असं वाटतं जर देवाने माझ्यावर आशीर्वाद ठेवला, माझं करिअर चांगलं चाललं, तर मी करीन. एक 10-12 वर्ष द्या मला, ह्याच्यावर मी काहीतरी डिजिटली काहीतरी आणेन, एक शॉर्ट फिल्म आणेन, काहीतरी आणेन की कळेल की काय काय वाटतं आम्हाला त्यावेळी.
की 25 नंतर जे मगाशी आपण बोललो की मिड लाईफ क्रायसिस जे आहे, इट्स नॉट जस्ट फायनान्शियल, हे इमोशनल पण खूप आहे. की आपल्या बायकोला चांगलं ठेवायचं आहे, तिला जे प्रेम मी ती डिझर्व करते ते द्यायचं आहे, तिला वेळ द्यायचा आहे, मला लोन फेडायचं आहे, माझी आई आजारी बाप आजारी त्यांना वेळ द्यायचा आहे. हे सगळं खूप अवघड आहे. त्यावेळी तुम्हाला एखादा मुलबाळ झालं आहे त्याला वेळ द्यायचा आहे, मित्र सुटत चाललेत, मित्र टॉन्ट मारायला लागलेत, अचानक बॉडी माझी वेगळीच कशी झाली, मी अनहेल्दी कसा खायला लागलो, टर्फन जिम माझी कशी बंद झाली. सो हे खूप सिव्हिअर आहे, याबद्दल नाही बोलत आम्ही. पण मला हेच आवडतं ना स्त्रियांबद्दल की बोलतायत ग त्या, मला भारी वाटतं. तुम्ही खूप भारी आहे ग, तुम्हाला कळतं आहे काय चाललं आहे आणि तुम्ही बोलता, हे खूप गरजेचं आहे. पुरुषाने शिकलं पाहिजे काय होतं आहे काय नाही. तू बघ ना, जेव्हा एका रिलेशनशिपमध्ये गोष्टी रॉंग होतात, सगळ्यात पहिले स्त्री म्हणते वी नीड टू टॉक. पुरुषाला माहीत असतं वी नीड टू टॉक, पण नको हिला डिवचाय, उद्या बघू, झोपू आज. हा तर अप्रोच म्हणजे मी एवढा माझ्या आजूबाजूच्या पुरुषांचा बघते की आज नको उद्या बघू. हो भाऊ, इंजिन तापले आज नको. अरे पण नाही, आजच पाहिजे ना गड्या. जेव्हा बोलशील तेव्हा ते इंजिन अजून थंड होईल ना. एक्झॅक्टली. पण ते उद्या आणखीन गरम होणार आहे. प्रॉब्लेम हाच आहे. आणि मी अजून सांगतो तुम्हाला की आम्हाला नाही भांडणं करता येत नीट. नाही तर भांडणं करता येत. आणि स्त्रीला भांडणं खूप छान करता येतात, डिबेट खूप छान करता येतात. कारण तिला माहिती आहे की पुढच्याचा ताबा कधीतरी सुटणार आहे. तू कधी बोल, मी एक वाक्य बोलतो, स्त्री कधीच असं भांडण करत नाही ज्यात ती जिंकणार नाही. ती जर भांडते ना 100% तिला गॅरंटी आहे भाऊ मी जिंकणार आहे, लॉजिक आहे, आय नो की हे कुठं जाणार आहे. त्यामुळं जर तुमच्याशी तुमची बायको बहीण आई वाद घालती तर भाऊ सरेंडर करा. तिला माहिती आहे याचा एंड काय आहे, मी असंच करतो, ओके बरं काय एक्सपेक्टेड आहे, ओके ठीक आहे करूया, काय होईल, वेळ वाचला. भले त्याचा आउटकम वेगळा निघाला तर 3-4 दिवसांना कळेलच. आणि एक गोष्ट खूप अंडर रेटेड आहे, मी तुम्हाला सांगतो, हे स्त्री पुरुष दोघांकडून होते. प्रेम लय ओव्हर रेटेड गोष्ट मला वाटतं, लय ओव्हर रेटेड. येतं जातं प्रेम, मी खरं सांगतो, कधी कधी येतं कधी जातं. एखादा माणूस चुकीचा वागायला लागला सवयींवर, तुम्हाला काय वाटतं आपल्या आई बापाचं प्रेम आधीमध्ये कमी जास्त नसेल झालं का? खूप वेळा झाले. बट द रिस्पेक्ट दे हॅड फॉर इच अदर, रिस्पेक्ट खूप अंडर रेटेड फिलिंग. रिस्पेक्ट नाही कमी झाला. हां, रिस्पेक्ट खूप अंडर रेटेड. आता बघ सगळ्यात रोमॅन्टिक गोष्ट मला काय वाटते माहिती तुला? रिस्पेक्ट जे आईवडील आत्ता करतात. फॉर एक्झाम्पल, पप्पा काय तर बोलले आणि तुम्ही पप्पांच्या विषयी बोलायला लागला आईपाशी, तर आई म्हणते बासणार आहे, त्या माणसानं उभं आयुष्य दिलं तुम्हाला, नका बोलू त्यांना असं. लव्ह. आईकडून काय तर झालं, आई ऐकतच नाही, तुम्ही आईच्या नावानं बोंबा मारताय पप्पापाशी, पप्पा म्हणता अरे बास की म्हातारी झाली आता नको बोलू. लव्ह. सो त्यांचं तो व्यक्ती नसताना डिफेंड करणं हे पण प्रेम आहे. हे पण नाही माहीत आपल्याला की तर त्यांचं आर्ट ऑफ शोईंग लव्ह. पप्पाला शुगर आहे तरी पण आई गुपचूप नवीन काहीतरी रेसिपी बघते या म्हातारपणात बी आणि असा हलवा शोधून काढते की पप्पाला गोड बी लागेल आणि शुगर रिस्पॅक होणार आहे. लव्ह अंडर रेटेड. नाही बोलत ह्याबद्दल कोण. आता काय झालं आहे, मटेरियलिस्टिक गोष्टींना खूप आहे, तुमच्या लाईटिंग ॲस्थेटिक्स महत्त्वाच्यात, आईवडिलांसाठी नाही आहे. अल्पसंतुष्ट पिढी होती त्यामुळे सुखी असं मला वाटतं. आणि मी आता स्वतः तसा राहायचा प्रयत्न करतो, अल्पसंतुष्ट. तसा पुरुष बघायला गेला तर आहे अल्पसंतुष्ट 50%. म्हणजे नीट बघा ना तुम्ही की मुलींना आरक्षण दिलं शाळेत बऱ्याच गोष्टींमध्ये, त्याच्यानंतर त्यांना वह्या फ्री दिल्या, पुस्तकं फ्री दिली, त्यांना बऱ्या स्कॉलरशिप आणल्या, पण पोरांना फक्त खिचडीन भात दिला. विषय क्लोज. अल्पसंतुष्ट. भातावर खुश केली पोरं सरकारनं. आत्ता पण लाडकी बहीण आम्हाला काहीच नाही, आम्ही अल्पसंतुष्ट आहे, चालतंय. पण स्त्रीला माहिती आहे व्हॉट शी डिझर्व्स, ती घेते. मला वाटतं ते खूप म्हणजे पूर्वीपासूनच चालत आलेलं गोष्ट आहे की म्हणजे तिला शाळेत पाठवायचं नसेल कोणाला तर पहिले तिला पाठवायचं नाही. हे हा ते तर खूप मी सांगतो ना की आज त्यामुळे तिला ते ॲटलिस्ट फ्री द्या, म्हणजे त्याच्यावरती तरी ते होतं. आणि मी अजून एक सांगतो, आता शोला पण बोललो की आता ज्या मुली 2000 नंतर जन्म घेतला ना, यू आर व्हेरी लकी, तुम्ही एकदम बरोबर वेळी जन्म घेतला. नाहीतर ह्याच्या आधी स्त्री होणं खूप अवघड होतं भारतात. हरियाणा साईड तर सगळ्यात बेकार. स्त्री भ्रूण हत्या एवढी होती, आजकाल मुलींना माहीत पण नसेल. आम्ही 7वीत होतो ना तेव्हा तो लॉ आलता की लिंगभेद चाचणी बंद करा, नाही तर एवढ्या पोरी मारायची ना पोटात, हे आजकाल मुलींना माहीत पण नाही बरं का. सो आजकाल मुली ज्या वावरू शकतात, सगळं करू शकतात, ज्या त्या डिझर्व करतात, त्यांचा हक्क आहे. त्याच्या मागं शाहू फुले आंबेडकर प्लस ज्या स्त्रियांनी अन्याय सोसला त्या पण आहेत. आपली आजी आली, आई. कधी मला खूप विचार येतो कधी असा की आपल्या आईला कधी असं वाटलं नसेल का की जॉब करावा किंवा मुली बाहेर फिरायला जाव्या, असे ड्रेस घालावे, किंवा आपल्या पप्पाला असं कधी, आपला पप्पा पण वन्स वॉज अ बॉय विथ अ ड्रीम्स लाईक आवर्स. बरोबर. सो मला हे खूप भारी वाटतं की त्यांच्याकडे हे सगळं होतं, स्टील दे चूज त्यांचा एक पार्ट आपल्याला देणं. सो आत्ता मला असं वाटतं की आपण तसे पॅरेंट्स
होत असताना स्वतःवरही काम करावं, आपल्या मुलाबाळालाही ती स्पेस द्यावी की ज्याबद्दल त्यानं काम करावं ह्या सगळ्या गोष्टींवरती. पण मला 2-3 गोष्टींचा पण राग येतो. माझे मित्र आहेत, त्यांचे वडील, जेव्हा माझ्या एका मित्रानं त्याच्या मुलाला पाठीत ठप्पा मारला, तेव्हा त्याचा बाप मित्राला म्हणतो, अरे मारून नसतं समजवायचं बाळांना, बोलून. मग तो म्हणतोय, तुम्ही आम्हाला का मारलंय? मग तुम्ही पण आम्हाला बोलून समजून सांगितलं असताना. किती बेकार गोष्ट आहे बघ. आम्ही लहान होतो, आम्हाला म्हणले रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स, आम्ही म्हणलं ओके मारा. आता आम्ही मोठं झालो, आम्हाला पोरं बाळ झाली, आता म्हणतात रिस्पेक्ट युअर चिल्ड्रन. म्हणजे आमची मारायची वेळ आली, आम्ही काय करायचं? मारून घ्यायची वेळ आली. आणि ह्याबद्दल खूप कमी लोक बोलले. सगळ्यात मोठ्या क्रायसिसमधून 90s किड जात आहे. ब्लॅक बोर्ड बघितला, नंतर कुठला ग्रीन बोर्ड बघितला, व्हाईट बोर्ड बघितला, PPT बघितली, AI बघितलं, रिलेशनशिपचे तर असले डेंजर फेज बघितले, वन साईड प्रेम बघितलं ज्यात आम्हाला वाटतं देवच पुरीला सांगणार ह्यो प्रेम करतो. नंतर वन साईड बघितलं, नंतर आमचं आहे बघितलं, नंतर कमिटमेंट बघितली. आणि मग हे आता सगळं जे नवीन आले, गोस्टिंग, सिच्युएशनशिप, रिलेशनशिप, रोस्टरिंग, एवढा मोठा सिलेबस आहे, कवरच व्हायना ह्या. म्हणजे आम्हाला किती हे आमच्यासाठी पण कोप करणं खूप हार्ड आहे अगं. आपल्या 90sसाठी खूप हार्ड आहे. हे जे चेंजेस झालेत हे खूप हार्ड आहेत ना, खूप जास्त. जसं की आमच्यासाठी कम्प्युटर खूप भारी गोष्ट होती शाळेत, की पेंट करायला नेणार आहेत, डोंगर काढा, चपल्या बाहेर, काय संगणक कक्षाच्या बाहेर चपल्या ओळीनं काढा, तो गोटे असलेला माऊस फिरवायचा आणि सगळ्यांचं एकच पेंट, फॅमिली मागं हे आणि त्यात हे भरायचं. म्हणजे हे इतकं आपण गोष्टी बघितल्या ना. आता आपण बघतोय त्याच कम्प्युटरवर आपण कोडिंग करतोय. सो ह्या पण गोष्टी खूप अफेक्ट करतात आपल्याला, चेंजेस खूप अफेक्ट करतात. सो सगळ्यात जास्त ट्रान्सफॉर्मेशन झाले. हो, येस, खूप जास्त. मग मला वाटतं तुम्ही आम्हाला खरंच असं प्रेज करा 90s किड्सला, कारण आम्ही टॅबू असलेल्या प्रथावर लात मारली, आम्ही सगळ्यांवर लात मारली आणि आम्ही एवढे लिबरल होऊन सगळ्या गोष्टी करतोय. कारण हे खूप हार्ड होतं, कारण आमच्यासाठी हे असं न होणं खूप सोपं होतं, पण आम्ही चूज केलं नाही, बोललं पाहिजे, केलं पाहिजे. इवन ते आहे ग, म्हणजे मी त्या छोट्या शहराकडून इकडं आलो आहे. सो मला इथं नेहमी हे वाटतं की मी एक दिवस काम नाही केलं तर माघार आहे. सो हे पुरुष असो नसो स्त्रीला पण वाटते. ते लहान गावातून आले. अशा बऱ्याच माझ्या मैत्रिणी जे एकुलते एक आहेत, त्यांना स्वतः फ्लॅट घेऊन त्यांनी वडिलांच्या नावावर केलं आहे की माझ्या पप्पानं घर घेतलेलं. सो अशा मुली आहेत की अशा कितीतरी उदाहरण आहेत. हुबळी धारवाडच्या मुली TCSला कामाला यायच्या, दिवाळीला का गेली नाही माहिती, घरी यायचा बसचा खर्च जास्त आहे, पगारातले पैसे जातील, 2 वर्ष दिवाळीला गेली नाही. काय भाऊ म्हणजे मला असं झालं की सल्यूट केला पाहिजे ह्यांना. आणि आम्ही वाईट सुट्टी मिळली की घरी जायचो. अशा बऱ्याच स्टोरीज आहेत, नाही बऱ्याच स्टोरीज आहेत. सो हे काय असतं की जेवढा प्रवास कराल तेवढा तुम्ही किती छोटे कळतं, त्याच्यानंतर तुम्ही ग्रेटफुल राहता, त्यानंतर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करायला शिकता. तू महाराष्ट्रभर फिरतोयस, तू काय माणसांचे अनुभव तुला आले ते जरा केस स्टडी म्हणून सांग मला. म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी माणसाला उत्तराची गरज नसते, ऐकायची गरज असते, सांगायची गरज असते. त्याला वाटतं मी सांगितलं, ते बाहेर पडलं, मी रिकामा झालो. सो कधी कधी ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि मला अजून एक बोलायचं आहे, मी 32 जिल्हे फिरलेत, यंदा 36 करतो आहे. महाराष्ट्र खूप भारी आहे. आणि आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात, आपल्या देशातील कुठल्या वेगळ्या ठिकाणी फिरायला जायचा प्रयत्न जातो ना, तेव्हा एकदा कन्सिडर करा, तुम्ही पश्चिम महाराष्ट्र आहे तर खानदेशला जाऊन येऊ, विदर्भात जाऊन येऊ, मराठवाड्यात जाऊन येऊ. जर तुम्ही मराठवाड्यात आहे तर कधी आमच्या कासला बेसला येऊन बघा. आपल्याकडं एवढं वेगवेगळं टेरेन आहे महाराष्ट्रात. इकडं धबधबे, हिरवळ, तिकडं मांडे भारी मिळत आहेत, एकीकडं तांबडा पांढरा चांगला मिळतो, एकीकडं धपाटे चांगले मिळतात. एवढा भारी आहे ना महाराष्ट्र. आणि ह्या भागातील लोक त्या भागातल्या लोकांना कमी तर समजूच नका. सगळीकडं शेती एवढी सुंदर होते, शेतकरी तिकडं पण ते चॅलेंज आहेत, तिकडं पण महाराष्ट्र खूप सुंदर. मी 32 जिल्हे फिरले म्हणून सांगतोय. मला एकदाही वाटलं नाही मी घर सोडून गेलो. किती भारी गोष्ट आहे. म्हणजे मी अकोल्यात गेले, वाशिमला पहिल्यांदा शो केला आहे स्टँडअप कॉमेडीचा, यवतमाळला केला, बुलढाण्यात पहिल्यांदा केला आहे, बीडला मी सलग 3 वर्ष शो करतो स्टँडअप कॉमेडीचा, 500 तिकीट विकतो. आणि न्यूजला फक्त काय दाखवले, बीडमध्ये याव झालं, बीडमध्ये त्याव झालं. अरे त्या शहरात चांगली माणसं बी असतील की, जाऊया की तिथं, करूया की शो. सो हे टॅबू ब्रेक करा की हे शहर असं आहे, तो जिल्हा तसा आहे, तिकडं दुष्काळ आहे. नाही, तरीही माणसं राहत आहेत, तरीही माणसं तिथं आहेत. महाराष्ट्र खूप खूप, तुम्ही विचार करा, हा महाराष्ट्र एक राहावा म्हणून एवढ्या हुतात्म्यांनी बलिदान दिले. आपण मराठी टिकवायची म्हणतोय, मग एकदा टूर करू की महाराष्ट्राची आपण. मी म्हणतो, मला असं वाटतं जर आयुष्यानं चान्स दिला, वेळ दिला, तर महाराष्ट्रातले जेवढे रिजन आहेत, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,
मुंबई रिजन, अमरावती रिजन, नागपूर रिजन, मराठवाडा, खानदेश, सगळीकडे एक एक जिल्हा एकदा करून या. तुम्हाला कळलं आपला महाराष्ट्र काय, आपली फूड संस्कृती, खाद्य संस्कृती काय, पेहराव किती आहेत. तुम्ही जसं मराठवाड्याकडे जाताय सगळ्यांकडं सनस्क्रीन बिनस्क्रीन नाही चालत, तिकडं फड्या घालतात पांढरा गामच्या, अल्ट्रामॅक्स प्रो. किती भारी आहे, मला माहितीच नव्हतं साताऱ्यात असलं आम्ही करत. सो किती भारी आहे ह्या गोष्टी. सांग बघू अजून, असं मला ऐकायला आवडेल. खूप गोष्टी आहेत. मी सांगतो ना की कोल्हापूरबद्दल बोलतो मी सगळ्यात जास्त. म्हणजे मला जर असं, आता मी सातारचा आहे प्रॉपर, मी पुण्यात, पुणे कर्मभूमी, मला जे काय दिलं ते पुण्यानं दिलं, जन्म दिला सातारनं करेज दिलं, डेअरिंग दिलं, पुण्यानं स्टेज दिलं, आणि प्रेम सगळ्यात जास्त कोल्हापूरनं दिलं. मी मागच्या वर्षी कोल्हापुरात 12 महिन्यात 12 शो केलेत, 8,000 तिकीट विकली. एक पोस्टर टाकलं की 2 तासात 800 सीट जात आहेत. आमचे व्हॉट्सअप ब्लॉक केलं मेटावाल्यांनी, हे काय आहे म्हणून, इतकं स्कॅम आहे का काय, इतकं प्रेम दिलं आहे. कोल्हापूर खूप वेगळं शहर आहे. कोल्हापूर शहर 2 गोष्टी करतं, तुम्हाला तुमची लायकी दाखवतं आणि तुमची लायकी मोठं करतं. जर तुम्ही नीट नाही ना वागला कोल्हापुरात, तुम्हाला लायकी दाखवतात, पण तुम्ही कोल्हापुरात नीट वागला ना तुमची लायकी वाढवतात. आणि कोल्हापूरनं मागचे मी 3 वर्ष झालं शो करतोय, माझी लायकी वाढवली. माणसं एवढी भारी, शाहू महाराजांनी तिथं एवढं भारी काम केलं ना कलेसाठी. तुम्ही तमाशा लावा, स्टँडअप लावा, कुस्त्या लावा, ऑर्केस्ट्रा लावा, गर्दी होती. कोल्हापूर इज अ रिवायवल ऑफ एनी आर्टिस्ट करिअर. तुम्ही कधीही जावा, तुमचं करिअरचा डाऊनफॉल चालू आहे ना, एक शो कोल्हापुरात करा. असलं ऑडियन्स आहे ना, तुला वाटेल तुझ्या एवढा भारी कलाकार कोण नाही. काय भारी गोष्ट आहे. इतक्या भारी गोष्टी आहेत ना. चित्रनगरी होती कोल्हापुरात आपल्या. कोल्हापूर खूप माणसं जिंदा दिलंय ग. आणि मी परत सांगतो, कोल्हापूरला कुठल्याही ब्रँड अँबॅसेडरची गरज नाही. कारण तुम्ही कुठल्याही कोल्हापूरच्या माणसाला रस्त्यात पकडा आणि त्याच्याशी बोला, तो 5 मिनिटात तुला जाणवून देणार की तू चूक केली कोल्हापुरात जन्मनं घेऊन. एवढा ब्रँड अँबॅसेडर तू तांबडा पांढरा नाही खाल्ला तुम्ही कोल्हापुरात येऊन, तुम्ही ज्योतिबाला नाही केलं. हे जे लेवल आहे ना आपल्या शहर प्रमोट करायचं, हे प्रत्येक जिल्ह्यात जर आलं ना भाऊ, मग झालं. आणि भारी माणसं आहेत, रांगडी माणसं आहेत. म्हणजे माझ्याबरोबर तर असं झालं, मला विचारलं बी नाही मटण खातो का नाही, डायरेक्ट डबा घेऊन आले शो झाले. किती भारी. आता मांडे नावाचा प्रकार असतो, मी जेव्हा मराठवाड्यात गेलो ना तेव्हा मला घेऊन आले ते एक जण, मला माहित पण नव्हतं की पुरणपोळीसारखं मोठा प्रकार असतो, ते घेऊन आले ते. बेळगावला आम्ही आत्ता गेलो, कुंदा असतो ना, कुंदा 3 किलो कुंदा घेऊन आले. कुठं खायचा, मी प्रत्येक जण घेऊन आलाय. प्रेम आहे ग, भारी होतं. आणि मी एक सांगतो, मी मागच्या 6 वर्षात काय कमावलं कलाकार म्हणून. माझा खिसा रिकामा राहिला असेल, बट माझ्या शोला आत्तापर्यंत एकही खुर्ची रिकामी राहिली नाही. आणि मला खिसा रिकामी राहायची भीती नाही, खुर्ची रिकामी राहायची भीती. आणि ते मला ह्या महाराष्ट्रानं दिलं. मला आलता ना चान्स, UK दौरा करा, UAE करा, हे करा, करणार की. पण मला असं वाटतं, जोपर्यंत मी 36 जिल्हे फिरत नाही, शो करत नाही, कुठल्या तोंडाना म्हणून मी मराठी स्टँडअप कॉमेडियन आहे. असं नाही आहे की अकोल्यात सीट जाणार नाहीत, बुलढाण्यात नाही. का आहेत ना पोरं, इंटरनेट कन्झ्युम करा, काय होईल, 5,000 सुटतील 50च्या जागी. पण मज्जा आहे ना भाऊ, तिथल्या लोकांना पण भारी वाटणार ना आपण शो केल्यावर. सो हे शिकलो. आणि सगळीकडे एक गोष्ट सेम आहे, जो शेतकरी वेंडर आहे ना, जो भाजीपाला विकतो, हे ते जी आजी साताऱ्यात जेवढ्या प्रेमानं तुम्हाला बार्गेन न करताच म्हणते 40 नको 30च दे, ती जळगावात बी म्हणते, कोल्हापुरात बी म्हणतील, नगरला पण म्हणतील, नागपूरला पण म्हणतील. ह्या आज्या सगळीकडे सेम आहेत. ही सगळीकडे सेम आहे, कुठल्याही जिल्ह्यात जा, लय भारी. आणि मुंबई तर काय बोलायलाच नको, जी शिस्त आहे ना मुंबईत माणसाला. मला ते मुंबईनं 2 गोष्टी शिकवल्या. शोच्या आधी लाईनमध्ये उभी राहतात, काय सांगायला लागत नाही, येतात, मस्त मज्जा करतात, आर्टिस्टला ॲप्लॉज करतात, जात. काय त्या शहराची शिस्त आहे. प्रत्येक शहराबद्दल मी बोलू शकतो. मला वाटलं अरे आपण तिकडं शो करायला नको, तिकडे रिस्पॉन्स मिळणार नाही. वाशिमला 100 लोकांचा शो केला, 3 तासात हाऊसफुल. मलाच वाटलं मीच स्वतःची स्केल कमी ठेवली, करून घेतले. बऱ्याच गोष्टी आहेत. आणि माझी हीच इच्छा आहे, जर कुठला कलाकार ऐकत असेल ना, तुला 1-1.5 वर्ष झाले असतील परफॉर्म करून, महाराष्ट्र दौरा, कलाकार म्हणून लय पुढं जाणार तो. मी 7 दिवसाचा ब्रेक घेतला, हम्पी जाऊन आलो, परत महाराष्ट्र दौरा चालू केला. कसलं भारी. आणि जिवंत वाटतं हे फिरल्यामुळं, सगळ्यात जास्त अलाइव फील होतं. तुला शहरी पोरं आणि गावातली पोरं यांच्यामध्ये काय फरक जास्तीत जास्त मोठा सांगायचं झालं तर काय? आता असा मेजर राहिला नाही, जस्ट बिकॉज ऑफ इंटरनेट. बिकॉज आता Tier 2 सिटीजमध्ये पण झुडिओ आले, स्टारबक्स आले त्यांना. आणि हे खूप अंडररेटेड आहे की जेवढी स्पेंडिंग कॅपॅसिटी शहराची आहे ना, तेवढीच निम शहराची पण आहे. दिलफेक माणसं आहेत ती, शेतकरी, मिलिटरीमॅन, अजिबात बार्गेन करत बस नाही. TV आवडला, फ्रीज आवडला, चला, कपडे आवडले, चला, बायकोला घंटन आवडलं, चला. आपल्याकडे कसं शहरात हिशोब बांधायला लागतोय, तिकडे हिशोब नाही, चालतंय, ऊस झालाय, चला दोन, हे आहे. पण जे खेडेगावातून शहराकडे आलेत ना,
त्यांना थोडं कोप करताना अवघड जाते. जसं आमच्याकडे मुलींशी बोलणं खूप मोठी गोष्ट होती, खरं सांगतो. 11वी-12वीपर्यंत मुलं मुली वेगळी बसवायचे, फ्रेंड वगैरे प्रकार नव्हता. पण इथं आल्यावर जेव्हा आमच्याशी मुलगी वगैरे बोलायला लागली ना, तर निम्म्या पोरांना भ्रम झाला, बहुतेक तिला माझ्यात लव्ह इंटरेस्ट आहे. नाही भाऊ, इथं फ्रेंड चालतं, आम्हाला ते माहीत नव्हतं. सो अशी माझी बरीच मुलं आहेत. गावाकडे भरपूर जमीन आहे, बरेच मित्र आहेत, गावाकडे भरपूर जमीन आहे. इकडं आल्यावरती वेगळी लाईफ जगतात, तिकडे वेगळी लाईफ जगतात. पण आमच्यासाठी ते नेहमी एक राहतं की ह्या शहरात गोंगाटात मी फिट बसेन का. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुला सांगतो. जो खेडेगावाकडून किंवा निम शहरी भागातून शहराकडे जातो ना, त्या मुलाबद्दल आईबापाला एक गैरसमज होतो बघ. फॉर एक्झाम्पल, तो 1.5-2 महिने घरी गेला नाही, चुकून एखाद्या ट्रिपला गेला आणि स्टेटस टाकला, तर आईबापाला वाटतं तो आता कमवायला लागलाय, मज्जा करतोय. कशी करू मज्जा? मला पगार आहे 35,000. मला माहीतच नव्हतं की इकडं आल्यावर शहरात एवढा खर्च आहे. फॉर एक्झाम्पल, एका आठवड्यात 2 तरी टीममेटचा बड्डे आहे. आता त्यानं माझा केक कापलाय, त्याचा मला कापायला लागणार आहे. सिक्रेट सांटाला त्यानं मला काहीतरी दिलं, मला त्याला काहीतरी द्यायला लागणार आहे. टीम आउटिंगला जर मी नाही गेलो तर मला माणूस घाण्या मानणार आहेत. सो मला टीम आउटिंगला जायचं आहे. 35,000 15,000 यातच गेले. आता एखादा महिना आईबापाला नाही देऊ शकलो किंवा घरी नाही देऊ शकलो आणि चुकून त्या विलाची स्टोरी टाकली की आईबापाला वाटते आयुष मारतंय. काय आयुष मारतंय पोरगं, टकल पडायला लागला, डेअरी सुटली, ह्याला काय करतोय स्वतः होतो काम. सो हे पण मला आईबापाला सांगायचं आहे, भाऊ कमी पैशात पोरं बरेच सर्वायवलच्या गोष्टी करतायत ह्या शहरांमध्ये. सो कोण आयुष करत नाही आहे इथं, जो करतोय तो कळून बी देत नाही करतोय. सो हे खूप हार्ड आहे ह्या पोरांसाठी पण. सो एखाद्या महिन्यात पैसे नाही देऊ शकला ना तर तुम्ही विचारा. पण आईबाप बी चांगले आहेत, बरेच पाठवतात स्वतःहूनच. मला अजून माझे पप्पा काय म्हणतात माहिती का, भैया पैसे लागले तर सांग. तर नाही, तुम्हाला लागले तर सांगा. पण हे म्हणायला पण लय भारी वाटतं ना आता की पप्पा तुम्हाला पैसे लागले तर सांगा. एवढं सौभाग्य यावं प्रत्येक पोराच्या मुलीच्या आयुष्यात. ते भारी आहे की तुम्हाला लागले तर सांगा, किती भारी. आणि मी अजून एक सांगतो या मुलींना, 30 नंतर 35 नंतर आपल्याला एक बदल्याचा काळ येणार आहे. आपल्याला आयुष्यभर आई वडिलांनी रागवले ना, आता तुमची बारी. पप्पा वेळेत झोपले नाही, जेवले नाही की क्यूट रागवायचं का पप्पा, आम्हाला खूप सांगता, तुम्ही पण वेळेत झोपा. थोडा तरी बदला आपला कंप्लीट होईल ना. हे किती क्यूट आहे की आता आपल्याला चान्स मिळणार आहे आई वडिलांना बोलायचं. मला तुझ्या बाबतीत एवढं सगळं हे आवडतंय ना की तू इतका आशावादी आहेस ना. म्हणजे कुठे पण असं बोलताना जितकं नेगेटिव्ह तर नाहीच आहे, पण जितकं असं इमोशनल आहे तितकंच तू पटकन त्याला अपलिफ्ट करतोस आणि काहीतरी असं. सो हा अप्रोच तुझा कसा डेव्हलप झालाय ते मला सांग. 2 गोष्टी, माझे मेडिकल कंडिशन्स जे मला येऊन गेले, ज्या माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडल्या. सो मी काही गोष्टी आतापर्यंत मी स्टेजवर बोललो नाही, मी कधी बोलणार पण नाही. माझ्या आयुष्यात खूप अशा डार्क गोष्टी होऊन गेल्या माझ्या पर्सनल लाईफमध्ये, माझ्या मेंटल हेल्थसोबत. पण मला असं वाटतं ते मी सांगून सिंपती गोळा करून नाही करायची. मला स्टँडअपचा शो आहे हा, तो शो मस्ट गो ऑन. माझ्या शोचं एक नाव कलाकार आहे. मी कलाकार नाव का ठेवलं, माझ्या आयुष्यातला सगळ्यात वर्स्ट पिरियड चालू होता तो, अजूनही असेल. पण मी कळून दिलं नाही, मी स्टेजवर गेलो, हे केलं. मग कलाकाराचं कामच ते आहे ना भाऊ, तुझ्या चेहऱ्यावर ते न कळून दिलं. सो मला हे वाटतं आलंय माझ्या वडिलांकडून. कारण बिझनेस खूप अवघड गोष्ट आहे. ज्यांचे आईवडील बिझनेस करतात त्यांना माहीत असेल की मला कळायचं आज पप्पांचं तोंड पडलंय म्हणजे आज गिऱ्हाईक नाही झालं, आज पप्पा खुश आहे खायला घेऊन आलाय म्हणजे गिऱ्हाईक झाले. सो जे माणसाचं तिथूनच कळलं मला कसं आहे काय. माझे पप्पा मला नेहमी काय ना काय तर सांगत राहायचे, काय ना काय तर सांगत. मला नेहमी पप्पा एक गोष्ट बोलायची, अजूनही बोलतो की भैया तू ऑलराऊंडर आहे, तू टाकल त्यात काम करणार. मला असं वाटायचं नाही भाऊ मी काहीच नाही. पण शेवटी ते असतं ना, कंपनीला आपल्या प्रोडक्टवर विश्वास असतो. सो त्यांना माहीत होतं हे प्रोडक्ट कुठंही लॉन्च करा चालणार आहे. पण मला नेहमी वाटायचं पप्पा हे कोणत्या बेसिसवर बोलत आहेत. आणि हे बाप बोलणं खूप महत्त्वाचं असतं. मी आता ते करायला चालू केलं आहे. माझा तुला पहिला किस्सा सांगतो. मी शोमध्ये बोललो ना की वडिलांना हक करा वगैरे. खूप लोक म्हणतात गरजेचं नसतं, लय गरजेचं आहे. माझा बड्डे होता आणि मी रात्री ठरवलं पप्पाला मिठी मारायची. मी काय केलं असेल माहिती का, मी उशी घेतली आणि प्रॅक्टिस केली की कसं करायचा हक, की बाबा असं डायरेक्ट गेलो तर माझी ढेरीन त्याची ढेरी लागल. सो आपण साईड हक करूया, किंवा डायरेक्ट अंगावर गेलो तर पप्पाला वाटेल ह्यो गडी काय आलाय, पप्पा बघलेच घेईल डायरेक्ट मला. सो माझा पाया पडलो ना तसं मी पप्पांना असं केलं. पप्पांनी पण असा साईड हक केला. त्या दिवसापासून प्रत्येक बड्डेला आपण मिठी मारतो. एकदाच राहिलं फक्त, एकदाच ती भीती होती. करायचं लय भारी असतं. आता इमोशनल नाही बोललं पूर्ण पॉडकास्ट, पण एक गोष्ट सांगतो. माझ्या टीममध्ये 2-3 मुलांचे वडील नाही आहेत, वारलेत. इव्हन माझ्या मावशीचा मुलगा आहे अथर्व, त्याचे पण आमचे काका वारले कोविडमध्ये. खूप विचित्र आहे आणि हे कसं कोइन्सिडन्स आहे बघ. ज्या मुलांचे माझ्या मित्रांचे वडील वारलेत ना, वारायच्या 1-1.5 महिन्याआधी त्यांनी त्यांच्या मुलाला बँक बॅलन्स काय आहे, कसं टिकवायचं हे सांगितलं, गाडीचं किती आहे, आपल्यावर कर्ज किती आहे सांगितलं, दिदीचं लग्न लावायचं सांगितलं. आमचा अथर्व आहे मावशीचा मुलगा, तो 12वी पास झाला. वडिलांनी त्याला ट्रॅक्टर चालवायला शिकवला, 4 व्हीलर चालवायला शिकवली, आपल्या शेतात काय काय सांगितलं आणि 1-1.5 महिन्यानं ते वारले. म्हणजे बापाला
काय मला कळाना, त्यांना कळतंय का काय माझी वेळ आली आणि ते जाताना पोराला सगळं शिकून जातात. किती बेकार गोष्ट आहे. आणि हे एक किस्से नाही, माझ्याकडे 7-8 किस्से ते की जायच्या आधी त्यांनी 1-1.5 महिने कसं त्यांना कळलं असेल की माझी वेळ आली. लय अंडररेटेड ह्या गोष्टी. मी नाही जड बोलत जास्त, कारण घेऊ शकणार नाहीत लोक. मी खूप बघितल्या असल्या गोष्टी, मला नाहीच सांगायच्या गोष्टी, पण हे खूप अंडररेटेड. आणि त्या पोरांसाठी किती असेल. सो मला असं वाटतं, जर कधी तुम्हाला बापाचा रागाला काय आला ना, तर तुझ्या अवतीभोवती एक पोरगा असं ज्याला बाप नाही, त्याच्या भोवती बोलते, तुला 2 चापट्या ठेवून देईल. बाप खडूस असो, रागीट असो, प्रेमळ असो, बाप असणं लय महत्त्वाचं आहे. आमच्या सातारच्या भाषेत बाप असला की भाऊकी आणि गावकी लायकीत राहते. बोलताना खूप विचार करतात आपल्याशी, कारण आपल्या मागं बाप आहे. सो हे खूप वेगळं आहे. आणि मग म्हणून मी आता बोलतो पप्पांशी भरपूर. एक दिवस जरी असं पप्पा डाऊन वाटले ना मला बोलताना, की मी मम्मीला नाही आता बोलत की पप्पा असे काय, मी डायरेक्ट म्हणतो काय झालं भोसले साहेब, मग ते बोलतात. मग हे लेवल ऑफ मॅच्युरिटी यायला वेळ गेला, प्रयोग झाले, पण मजा आली ना. आणि मला असं वाटतं मी स्टेजवरून सांगायचं बापाशी बोला, आणि मीच न बोलणं किती बेकार आहे. सो मी बोलतो. आणि मला जे बोलता येत नाही, जसं मी तुला सांगितलं निंजा टेक्निक, शोला बोलवायचं, पुढं बसवायचं, बोलायचं, शो झालं, फोटो काढायचा, घरी गेला विषयच काढायचा नाही, जे काय ते सगळ्यांपुढं बोलायचं. ते पप्पाला पण कळालं आहे माझ्या आता. भारी वाटतं मला. येस. स्टँडअप कॉमेडियन्सच्या एक मारलेलं असतं की तुम्ही फक्त हसवायचं, फक्त हसायचं, तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स नाही आलेले असणार, किंवा तुम्ही जरी ते मांडले तरी सुद्धा तुम्ही ट्रोल होणार. तर मला हे भेदून काढायचं आहे समहाव. म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे आता समय रैनानी आत्ता एक त्याचं स्पेशल दिलं, तो खूप जास्त त्याने हसवलं, त्याने रडवलं, स्टोरी हां. तर त्याच्यावरती तुझं समय, मी तरी त्याचं ट्रोलिंग नाही बघितलं माझ्यापर्यंत, तर त्याला खूप जास्त प्रेस केलेलं आलंय. पण मग ही मानसिकता आपण कधी बदलणार, आणि आपण का नाही बदलायची? जर का माणूस आहे ना, स्टँडअप कॉमेडी करणारा पण तर माणूस आहे, त्याला आयुष्यात लोकांना समजलं पाहिजे की ते कॅरेक्टर प्ले करतो माणूस. एक्झॅक्टली. इन रियालिटी वेगळा असतो. आता मी पण जेव्हा स्टोरीज सांगतो, तर मी पण जेव्हा स्टोरीज सांगतोय तेव्हा त्यात रिअलनेस आहे, रॉनेस आहे, जे खरं घडलंय ते सांगायचा प्रयत्न करतोय. टाईमलाईन थोडी शिफ्ट करतोय, पण सांगतोय म्हणून कनेक्ट होतोय. नुसतं हे बघा, तुमच्या शोला जर 1000-1500 गर्दी होते, त्यांना फक्त हसवणं हा तुमचा हेतू नसला पाहिजे. जे तुम्ही फेस केलं आयुष्यात, जे दुसऱ्यांना करू नये म्हणून तुम्ही काय प्रयत्न करता हे पण महत्त्वाचं आहे. जसं तू मगाशी बोललीस की डार्क साईड्स वगैरे, तर मी ज्या 2 गोष्टी मी तुला सांगतो. फॉर एक्झाम्पल, मला जेव्हा ब्रेन स्ट्रोक येऊन गेला, तेव्हा डॉक्टरने मला सांगितलं की ब्रेन स्ट्रोक 2 गोष्टींकडे जातो. एक तर पॅरालिसिसकडे, म्हणजे ह्याच्याकडे जातो, किंवा फंबलिंगकडे जातो. सो तुला कधी कधी फंबल होऊ शकतं. सो मला स्टेजवरून आता कधी फंबल झालं, कधी कोण हसलं ना, तर मी स्वतःला खूप ट्रेन केलं आधी, की हसलं तरी त्याला नाही सांगत बसायचं की मला मेडिकल कंडिशनमुळे झालं, कारण मला लगेच ते आठवल. सो हसलं तर मी सांगतो, अरे बाबा हॉस्पिटलला होतो, तिथून इथं आलो आहे. सो दुसऱ्याला ह्या भाषेत बी सांगितलं पाहिजे. जेव्हा माझे 2020 साली आय वेंट अंडर सर्जरीज, अपेंडिक्ससोबत अजून एक सर्जरी झाली. सो मला जेव्हा सर्जरीज नंतर स्टिचेस आले, तेव्हा मला असं वाटायचं की अरे मग काय हे, मला आत्तापर्यंत सलाईन पण लागली नव्हती कधी, शर्ट घालताना तेच हे राहायचं की कसं होईल, काय होईल. बट ते तू बनवतं ना स्वतःला, तू जो आहेस ते बनवतो. ब्रेन स्ट्रोकनंतर माझ्या घरातल्यांनाही वाटलं नव्हतं की हे पोरगं परत स्टेजवर चढेल. हे सोडा, माझ्या टीममधल्या पोरांना विचारा. मी डायरी लिहिली पहिल्यांदा आयुष्यात की काय करायचं आहे मला. मी लिहिलं मला पुढच्या वर्षी गणेश कला क्रीडा मंच, जे मराठीतील सगळ्यात मोठं ऑडिटोरियम आहे, ते मला हाऊसफुल करायचं. मी 7 वेळा केलं मागच्या 13 महिन्यात, 7 वेळा केलं. हे मी लिहिलं तेव्हा, कारण मी तेव्हा बघितलं दवाखान्यात, भाऊ माणूस मरणं लय सोपं आहे, मरण लय सोपं आहे. आता आणि माझे डॉक्टर लय भारी, डॉक्टर युवराज पवार लय ब्लंट माणूस आहे, डायरेक्ट जे काय ते तोंडावर सांगतो. मला म्हणतं काय आहे बघ, एका लिमिटपर्यंतच आम्ही तुला वाचवू शकतो, तू जर मस्ती करत राहिला, झोपला विपला नाही तर तू जाणार. किती रिअलिस्टिक आहे ना भाऊ, डायरेक्ट सांगितलं भाऊ. हिथं पण स्त्री पुरुष करतो, पण इथं जर स्त्री डॉक्टर असते तर किती भारी सांगितलं असतं मला, यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. झोप. आमचा भाऊ काय म्हणला, हे जगायचं असेल लायकीत राहा. मग त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं, हा तुझा पुनर्जन्म आहे, तुला जे करायचं ते कारण. वडील माझ्या मागं राहिले, पाठीमागं राहिले. आणि मला पप्पांनी 2 गोष्टी सांगितल्या, तुझ्यावर 2 गोष्टींचं प्रेशर नाही, आणि असा बाप मिळाला आहे नशीब लागतं, अशी घरची मिळाली की तुला घरी किती पैसे द्यायचं ह्याचं प्रेशर नाही, अंगावर कुठली गोष्ट काढून करायचं प्रेशर नाही. सो माझ्या आयुष्यात जे डार्क साईड आहेत त्या सगळ्या सोक केल्या माझ्या वडिलांनी. म्हणजे मी जेव्हा माझ्या सर्जरी झाल्या, जेव्हा मी 2020 हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा कोविड चालू होता, कोणाला राहून देत होते, माझे वडील होते. माझे शिशू आंघोळ एका 25 वर्षाच्या मुलाचं सगळं एका वडिलांनी केलं. मला ते खूप विचित्र वाटायचं, तरी वडिलांनी केलं. सो मला त्या दिवशी कळलं की किती अंडररेटेड आहे. म्हणून तर मी बाप 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 सारखं बापाविषयी का बोलतो, कारण हे केलं. ब्रेन स्ट्रोक आला तेव्हा पण पप्पा शेजारी होते. सो मला असं वाटतं आय एम डेस्टिनाइड
जेव्हा मी पेनमध्ये किंवा कुठल्या गोष्टीमध्ये ऑटोमॅटिकली पप्पांच्या आसपास असतो आणि पप्पा मला ते करत राहतात, त्या गोष्टी करत त्यातनं राहतात, बाहेर काढतात आणि ते बोलतात त्यावेळेला. मी इमॅजिनच नव्हतं केलं की आम्हाला शाळेचे पप्पा बदडायचा, हाणायचा, तो पप्पा असा बी असेल. म्हणजे फिजिकल टच ही लँग्वेज शाळेत होती, हाणून सांगायची, आता फिजिकल टच खांद्यावर टाकायची, हे आहे आणि प्रत्येकाच्या वडिलांच्यात आहे. आणि मला असंच वाटतं पप्पा तरुण वयात खडूसच असावा, प्रेम लय आधी दाखवूच नाही त्यांनी, लाडाची, आमच्या सातारच्या भाषेत लाडाची बधी होतात. सो एक त्यांनी दाखवलं पाहिजे दिस इज द बॉर्डर आणि त्यामध्ये राहिलं पाहिजे आणि आईच्या माध्यमातून त्यांनी सांगत राहिलं पाहिजे. बट मी परत सांगतो की हॉस्पिटल तुम्हाला खूप काही शिकवतं, मला खूप काही शिकवलं हॉस्पिटलने. स्वतःवर वेळ आल्यावर आपलं कोण आहे दुसरं कोण आहे. सो असे 4-5 माणसं गोळा करायचे, तुम्हाला सेलिब्रेट करायच्या वेळी येतील, नाही येतील, पण डाऊन वेळी येतील. म्हणजे माझ्या टीममध्ये पण कोणाच्यावर वेळ आली तरी आम्ही तिथं हॉस्पिटलमध्ये असतो, कारण माणूस तेव्हाच तुम्हाला त्याची गरज आहे ना. तेव्हा बड्डेला स्टोरी टाकणं न टाकणं हे महत्त्वाचं नाही मे बी दोस्ती, पण भाऊ एखाद्याच्या घरावर वेळ आली हॉस्पिटलमध्ये, तुझ्याकडे पैसा नाही पण 4 दिवस घरनं डबा घेऊन जाणं हे लय महत्त्वाचं आहे. तो जेव्हा बारा होतो ना त्याच्या लक्षात राहतं. मी ही गोष्ट कधी समजली, मला कळतं माणसांबद्दल की माझे आजोबा आहेत शिवाजीराव भोसले, अण्णा म्हणतो आम्ही त्याला. तर अण्णा आमचा खूप साधा माणूस आणि आमची आजी सांगायची की बैलासोबत ते झोपला आहे मोठीला बेटीला स्वतः, आणि अण्णा शाळा शिकली नाही काय नाही. म्हणजे अण्णा जेव्हा 90च्या आसपास आमचे गेले स्वतःच्या वयाच्या, तेव्हा पण तो माणूस जायच्या 2-3 महिन्याआधी एक भाकरी खायचा आणि त्यांना एकच भारी वाटायचं की माझ्या नातवाचं पुण्यात घर आहे आणि जॉब आहे. तर त्यांना ती मोठी गोष्ट होती त्यासाठी. आणि मला असं वाटायचं की आमच्या अण्णाला गावातल्या गावात माणसं ओळखतात किंवा असं तसं. अण्णा जेव्हा वारले त्यांच्या अंत्यविधीला जेव्हा तिथं 2-1 हजार माणसं आली, तेव्हा मला कळलं भाऊ या माणसानं, शिवाजीराव भोसलेंनी, माझ्या आजोबांनी काय कमावलं आयुष्यात. की अण्णा आमचा साधा भोळा आहे, कष्ट केलं आहे, हे अण्णाच्या सगळ्या मित्राला माहिती आहे, त्यांच्या बायकांना माहिती आहे, त्यांच्या पोरांना माहिती आहे, आमच्या वाडीला माहिती आहे, शेजारच्या वाडीला माहिती आहे, आमच्या तालुक्याला माहिती आहे, सगळी आली. किती भारी गोष्ट आहे. मग तेव्हापासून मला पप्पांनी एक वाक्य लय भारी दिलं, सांगितलं आहे की मला माझ्या बिझनेसमुळं पाहुण्या-रावड्यांना वेळ देता आला नाही, कार्यक्रमाला जाता आलं नाही, तू ती चूक करू नको, तू जा. किती अंडरस्टँडिंग आहे माझा पप्पा की मला नाही करता आलं, तू कर, तू समाजात वावर, मला कधी दान धर्म करायला आला नाही, तू कर. मग मी पर्वती टेकडीला महिन्यात एकदा जातो, कचरा साफ करतो. मी कधीच सांगितलं नाही. आमची प्रोजेक्ट विजन्सी नावाची टीम, आम्ही फूड डोनेशन करतो. आम्ही आता रिला टाकायच्या बंद केल्यात. मग मला हे पप्पाने सांगितलं ना, किती भारी गोष्ट आहे. बघा ना, त्या माणसाला अवेअरनेस आहे, मला नाही करता आलं, तू कर. आणि समाजाप्रती हां, आणि मला वाटतं आहे देणं. आता मी तिकीट दर वाढवला माझा, 200 रुपये होता, 240 केला. पप्पाच मला बोलले जास्त लय खिशावर लोड नाही पडला पाहिजे, माणसं येत राहिली पाहिजेत, हसली पाहिजेत, पैसे काय कमवू आपण, नंतर आपल्याला काही कमी नाही आहेत. मग लोक मला म्हणतात भाऊ बाहेर 700 रुपयाला स्टँडअप कॉमेडीचा शो 1 तासाचा, माझा 2.5-3 तासाचा शो फक्त 240 रुपयाला आहे. ह्याच्यामागं पण माझ्या वडिलांचं आहे. आईबद्दल पण बघ मी थोडं कमी बोलले, आईबद्दल मी जास्त का बोलत नाही, कारण मी लईच इमोशनल आहे आईबद्दल. आमच्या मदरला मी असं काय म्हणलं ना, असं 4-5 वाक्य चांगली तर ती रडायला लागते. ती खूप इमोशनल आहे. सो शोला आले ना तर मम्मीची आमची ती बाजू मी जास्त सांगत नाही, पण एक दिवस मी ना असा शो करणार आहे जेव्हा फक्त आईबद्दल बोलणार आहे. अशा डेंजर आपल्या आईबद्दल पण लय वेगळ्या गोष्टी आहेत. ज्या दिवशी डॉक्टर म्हणतोय ह्या बाईला बेड रेस्टची गरज आहे, त्या दिवशी ही बाई स्पायडरमॅन का होती, का तू माळ्यावर चढून साफसफाई त्याच दिवशी करते, रेस्ट का घेत नाही तू. खूप वेगळे. आणि आपण आईचं आयुष्यच एका सर्कलमध्ये करून टाकलं की मावशी, मैत्रिणी आणि तो टी व्ही आणि स्वयंपाक. हां, मी मम्मीला विचारलं तू कधी समुद्र बघितला आहे का, म्हणली नाही. आता माझं मिशन आहे आईला समुद्र दाखवायचा, बास. अशा गोष्टी मम्मीला विचारल्या पाहिजे आपण, कधी कधी असं विचारलं पाहिजे आपण. मग हे आपण मग नंतर बाता मारू वुमन एम्पॉवरमेंट आणि हे ते, पण विचारलं पाहिजे. त्या सांगत पण नाही. आपण ते कसं असतं, मम्मीची जी टेक्निक आहे तीच जेव्हा वापरायची. मम्मी कशी आपल्याला आपले जेव्हा रिलेशनशिप माहीत नव्हते तेव्हा गोड बोलून काढायची आणि पप्पाला सगळं सांगायची. सेम मम्मी अगं मग काय समुद्र नाही पाहिजे कधी, मग आपण जाऊया ठीक आहे. असतं कधी कधी. पहिल्यांदा ड्रेस घातलाय, काय आयांनी कधी आयुष्यात ड्रेस घातला नाही, नुसत्या साड्यात घातल्या. माझ्या मम्मीने त्या दिवशी पहिल्यांदा ड्रेस घातला, मला एवढं भारी वाटलं. म्हणलं मी तर अशी कॉम्प्लिमेंट दिला, म्हणलं 20 वर्ष अजून तरुण झाली म्हणजे. हे भारी असतं, हे बोललं पाहिजे, केलं पाहिजे. आई तुमची कधी तुम्हाला म्हणली का तुझं कमी चांगला दिसतो, नाही म्हणत कधीच. सो मग कधी तुमच्या मम्मीनं किती पण म्हातारी होते चांगली साडी घातल्यावर म्हणा की आईला, आई दिवसभर बघ तीच साडी आई सारखी घालणार. या आहेत गोष्टी, ह्या केल्या पाहिजेत. बहीण भावाचं नातं तर ते वेगळाच विषय, ते तर लय वेगळा विषय. तिथं तर अपमान प्रो मॅक्स, तेव्हा प्रेम जास्त असतं. भैया फॅन चालू कर, भैया फॅन चालू करणार, कूलिंग झालं बंद करून जाणार, रिमोट दे फेकून जाणार, हे असंच असतं.
मी माझे कितीतरी मित्र रडताना बघितले, जे बहिणीला नेहमी म्हणायचं माझी दिदी अशी, माझी दिदी अशी. दिदीचं लग्न ठरलंय, नवरा फिक्स झालाय, त्या रात्री येऊन हे आमच्यापाशी रडले. आता दिदी गेलो कसं व्हायचं, पप्पा डायरेक्ट मला येऊन मारणार, दिदी मला काहीच सांगणार नाही. म्हणजे बऱ्याच आहेत ह्या नात्यांबद्दल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, अंडर रेटेड आहेत. आणि फिरून फिरून गोष्टी परत तिथंच येतात की आपल्याला माहीत नाही आहे की आपल्या आईवडिलांचे आपले किती दिवस आपल्यासोबत आहेत. सो जेवढे दिवस आहेत तेवढं फुल मज्जा मस्त मस्त राहिलं पाहिजे. आणि प्रयत्न केला पाहिजे की आपल्या तोंड उघडण्यानं कोणाला कधी त्रास होणार नाही. मी आता ते करतो जास्त, की मला जर कोणाविषयी राग आला ना तर मी कमी तोंड उघडतो. पुढच्याला राग पण नाही आला पाहिजे. आणि ते आहे, मी माणसं शहाणी आहेत त्यामुळे कोट्स बोलून गेलेत ना. किती लोक तुमचे शब्द डिझर्व करतात. राग पण डिझर्व करायला त्या लायकीचा माणूस पाहिजे ना, प्रेम बिम तेवढं पाहिजे ना तुमचं त्याच्यावर. खरं आहे. आणि मी अजून एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही पुणे शहरात, मुंबई शहरात, कुठल्याही शहरात 6-7 वर्ष झालं राहत आहे आणि एखादा नवीन पोरगा ID घातला, इनशर्ट केला आहे, बॅग घेऊन चालला आहे आणि ते तुमच्या गाडीला अडवाला, नका देऊ शिवी त्याला. त्याचा पहिला दिवस असू शकतो या शहरात. तुमची शिवी ह्या शहराचं त्याचं पहिलं इम्प्रेशन असू शकतं. त्याला जा म्हणा फक्त. त्याला तुमच्या शहराविषयी, आपल्या शहराविषयी चांगलं इम्प्रेशन पडलं की भाऊ मला पहिल्या दिवशी भारी माणूस भेटला. मला भेटल्याला मी आडवा गेलो वारजात एका आजोबाला, अरे काय घाय तुला, म्हणला आयुष्य मोठं आहे, कशाला आहे, मला भारी वाटलं ना. पण हेच जर एखादं म्हणलं असतं हे बिंडो खाईस, माझ्या डोक्यात तीच राहिलं असतं ना. सो हे पण आहे, दरवेळी राहतं. गाडी तुमची जेव्हा कोणाला तरी क्रॉस होते तेव्हा कोणतं तुम्हाला जा म्हणतं, भारी वाटतं. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खूप छोट्या गोष्टी, छोट्या गोष्टीचा आनंद आहे. मला मी सांगतो काय की 10,000 लोकांचा शो करून पण असं खूप काही मिळवल्यासारखं वाटलं नाही. 1 मिलियन झाल्यावर पण वाटलं नाही आणि वाटू पण नाही, डोक्यात हवा जाते. पण शो झाल्यावर अमरावतीचा एका आजीनं बटव्यातनं काढून 100ची नोट दिली, अजून माझ्या मोबाईलच्या कवरच्या मागं आहे. आजीनं 100 रुपये, भाऊ लय मोठी गोष्ट आहे. लय मोठी गोष्ट आहे. मग हे आहे ना, हे भारी गोष्टी आहेत. माझी आजी अजूनही मला वाढदिवसाला 100. हा, मी एक तुझी पोस्ट बघितलेली, तू दिवाळीच्या वेळी काहीतरी पोस्ट टाकलेली बरी 2-3 वर्षात आजीबद्दल खूप छान लिहिलं. तर मला ते खूप भयानक आवडलेलं. आणि हे गरजेचं नाही. आज्या लय भारी असतात. म्हणजे आमची आजी तर आमच्या डिफेन्सच आहे. म्हणजे पप्पाविषयी अजून जर माझं काय असं, पप्पा मला तापला बिपला की आजीपाशी जाऊन थांबणे, आता सांगा, आता डिफेन्स आहे ना पूर्ण. हा, हे भारी असतं. आणि त्या आहेत ग स्त्रिया, त्यांनी तर काय काय बघितलंय. म्हणजे मिसॉजिनीपासून त्यांनी जो समाज बदलताना आत्ता बघितला आहे की त्यांनी काय काय हे बघितलं असेल. सो मी कधी कधी असं माझी एक रील आहे, तो जाऊन बघ, की ज्यात मी आजी मिसरी घासते याबद्दल बोलतो. आणि ती रील तिला दाखवते आणि तिचं बोट मिसरीच्या डब्यात होतं. सो अशा आहेत ना आमच्या ज्या आहे, मज्जा आहे, भारी. पण मला असं वाटतं प्रत्येकानं नात्यांना एक वेगळ्या अँगलनं बघावं. कुणी माझ्यासाठी काय केलं नाही त्याच्यापेक्षा केलंय तेवढं इनफ आहे. प्रयत्न केला का हे पण बघावं. कधी कधी दोस्तांमध्ये भांडणं आहे, जेव्हा पुन्हा मी तुला CV पाठवला, तू तुझ्या कंपनीत बघितलं नाही. अरे भाऊ, त्यानं प्रयत्न केला, एवढं तरी धरून चालू. नाही झालं असं तसं नाही चालत ना. बऱ्याच गोष्टी आहेत, प्रयत्न पण आपण मेजर केले पाहिजेत. सक्सेस रेशो बघण्यापेक्षा. सो प्रयत्न पण केले तर अजून भारी होऊ शकतात गोष्टी. खूप भारी. येस, अमेझिंग. येस. काय बोलू, म्हणजे तू हसवलंस, रडवलंस, सगळं केलंस आणि तू ते नेहमीच करतोस. करत राहा. येस, आणि आम्हाला तुला आणखीन मोठं झालं. येस. आणि मला मजा येते ह्या गोष्टींवर बोलायला. मला वाटतं जर मला हे व्यासपीठ मिळालंय, लकी आहे मी परत सांगतो, मी नशिबवान आहे. माझ्यापेक्षा टॅलेंट असणारे लोक मे बी आज प्रेक्षकांच्या बसलेत. मी 2च गोष्टी वेगळ्या केल्यात. लय कन्सिस्टंट राहिलो आहे, काय भिवून द्या. आणि दुसरी गोष्ट रॉ राहिलो भाषे बाबतीत. सो मला शेवटी पॉडकास्टचा एक फक्त मेसेज द्यायचा आहे. जे कोण आत्ता कलाकार होऊ इच्छित आहे, ज्याला कोणा स्टँडअप करायचे, पोएट्री करायचे, कॉन्टेंट करायचं आहे, दिस इज द राईट टाईम. 2-3 वर्षांना लय गर्दी होणार आहे. दिस इज द राईट टाईम. स्टार्ट इट, डू इट. स्टेजवर जास्त आर्टिस्ट यावे, खूप खूप विनंती आहे. मराठी स्टेजवरती अजून कलाकार यावेत, शोज व्हावेत. शोचं तिकीट कमी ठेवा, आत्ता परत सांगतो, कारण आपल्याला मिडल क्लास लोकांना तिथपर्यंत आणायचं आहे. आणि खूप गरज आहे. पोएट्री अजून म्हणतो, फिमेल पोएट आणि फिमेल स्टँडअप कॉमेडियन मराठीत अजून येऊ दे. खूप गरज आहे, लय मज्जा येईल. कारण आम्हाला ऐकायचं आहे. आम्ही पोरं जसं करतो ना ही सगळ्या मज्जा, जसं तुम्हाला सांगतो तशा पुरी काय करतात आम्हाला बी कळू दे. कारण आमचीच गॉसिप बाहेर पडते, तुमची पडानाच. सो तुमचं पण आउटलेट आमच्यापर्यंत येऊ दे. खूप गरज आहे ह्या गोष्टीची. आणि भारी वाटलं मला, म्हणजे मला तू असं मी लय सुटतो असा बोलता तू मला असं एकदम कॉम्पॅक्ट ठेवून सगळं माझ्याकडून बरोबर घेतलंस, त्याबद्दल खूप भारी, मला मजा आली. येस. तू आणि मला माहित नाही, म्हणजे मुलीशी असं बोलणं तुझं किती होतंय मला माहिती नाही, पण ते इम्पॉर्टंट आहे. सो तुला म्हणजे मला माहित नाही म्हणजे किती कुठच्या लेवलपर्यंत तू मुलीशी बोलू शकतोस. पण हाही एक मुद्दा असतो ना गावातल्या मुलांचा, की मुलीशी बोलताच येत नाही त्यांना. सो ते मला कुठेतरी
ब्रेक करायचं हा, हा. आणि आणि त्यामुळे पण माझा आता- प्रयत्न असणार आहे की अजून गावाकडचे असे हो, क्रिएटर हो, आणायचे हो. आणि मी अजून एक तुला सांगतो हम्म. भाऊ, पण हे गावाकडच्या पोरापोरींची प्रेम निभवायची जी इंटेन्सिटी असते ना भाऊ, ही लय वेगळी असते बरं का. कारण ही फुल फिल्मी गँग असते बरं का, की हे असं तसं. ही शहरात थोडं कमी आहे, जरा रिअलिस्टिक बाजू असते भाऊ, हो, की rational. रॅशनल असतात की बाबा आपले मूड स्विंग्स कोण झेपू शकेल, ही कॅन टॉलरेट मी ॲट माय वर्स्ट बेस्ट. खेडेगावाकडे पोरं म्हणतात आमच्या मॅडम जरा रागीट आहेत. किती क्यूट आहे ना हे आ? म्हणजे बघ, खेडेगावातलं पोरगं काय म्हणतंय, गर्लफ्रेंड रागीट आहे. काय आहे, रागीट आहे थोड्या मॅडम आमच्या. पण हे शहरातलं पोरगं म्हणतात शी इज डम्पिंग हर ट्रॉमा ऑन माय सेल्फ. अरे भाऊ, हे बघा ना की सो आहे पुकी गँग आहे खेड्याकडे, तुम्ही करा डेट आमच्याकडच्या पोरांना. ऍक्च्युली लय भारी आहे. सगळे पुके ह्याच्यात गावाकडे हा, आहेत लय मजा आहे, मजा आहे. आणि आमचा पप्पा पण भेटतो अजून आमच्या मम्मीला. भारी गोष्ट नाही लय भारी आहे. सही आहे. Yes. खूप मज्जा आली. Yes. आणि हा कंटेंट म्हणजे मला वाटतं तुझ्या प्रत्येक वाक्यात रील निघेल असं कंटेंट आहे. Yes. सो खूप 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 थँक्यू Thank you so इथे much. तुझा वेळ काढून भारी वाटलं मला आल्याबद्दल. भारी वाटलं. येस, आम्हाला पण. आणि तुम्हाला कसं वाटलं हा एपिसोड तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलोय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि बरेचदा लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्राईब करणं म्हणजे आमच्यासाठी हुरूप आहे. Yes. आणि कंटेंट क्रिएटर असल्यामुळे सौरभला पण ते कळू शकेल की Yes. किती महत्वाची गोष्ट आहे सबस्क्राईब करणं. येस, सो प्लीज एक बटन दाबायला काहीच पैसे लागत महत्वाचं नाही. आहे. आणि एक लास्ट सांगतो, ह्यातला कुठला आई वडिलांचा पार्ट जर तुम्हाला आवडला असेल, ते इंस्टाग्रामवर नसतील तर व्हिडिओ डाउनलोड करा, त्यांच्या ग्रुपवर टाका. कारण कधी कधी तुम्ही काही गोष्टी आई वडिलांशी बोलू शकत नाही, त्या स्टेटसला ठेवून माध्यमातून वडिलांना कळू दे तुम्ही काय फील करताय. स्टेटस इज द बेस्ट Yes. प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी. Yes, yes, कारण ते yes. तुमचं स्टेटस नक्की बघणार आहेत, Yes, तुमची absolutely. इंस्टाग्राम स्टोरी नाही बघितली तरी. Absolutely, yes. सो येस, नक्की कमेंट करा आणि थँक्यू वन्स. थँक्यू सो मच. थँक्यू. जय महाराष्ट्र. थँक्यू.